कमी वेळात बोलायला आपला काय प्रॉब्लेमच नाही. अर्धा एक तास असेल तर खरा इश्यू आहे. 2 मिनटं देण्यात आल्यामुळे मी मान्यवर मंच त्यातल्या उपस्थित सर्व मान्यवर यांचं पहिल्यांदा त्यांना अभिवादन आणि त्यांना नमस्कार. आपल्या सगळ्या उपस्थितांना नमस्कार. रविवार मुंबईकरांमध्ये रविवारची सुट्टी आहे आणि संध्याकाळी आपण एवढ्या लांब आलेला आहात ही काही साधी गोष्ट नाही. आणि यातूनच दाखवून दिलं जातं की संदीप काळेंनी कशा प्रकारची माणसं जोडलेली आहेत. फोनवरती बोलणं खूप सोपं आहे, पत्राला उत्तर देणं सोपं आहे, ईमेल व्हॉट्सॲपला उत्तर देणं सोपं आहे. पण रविवारी पदरमोड आणि सगळा पायपीट करत मुंबईच्या विविध टोकांपासून इथे येणं जेव्हा तुम्ही येता त्याला खरं अर्थ आहे. नाहीतर तुम्हाला सांगतो सोशल मीडियावरती आपल्याला 5,000 मित्र असतात पण कार्यक्रमाच्या वेळी मात्र 5 पण नसतात, मग त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून संदीप काळेंच्या या उपक्रमाचं मला कौतुक आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या यापूर्वी शिर्डीला झालेल्या अधिवेशनात सुद्धा मी आलो होतो. त्यानंतर आता हे दुसरा हा कार्यक्रम आहे मोठा ज्याला मी उपस्थित राहिलेलो आहे. व्हॉइस ऑफ मीडिया ही महाराष्ट्रातल्या मान्यवर पत्रकार संघटनांपैकी एक झालेली आहे. पण इतर मान्यवर पत्रकार संघटना आणि व्हॉइस ऑफ मीडियामधला फरक असा की केवळ पत्रकारांचं संघटन आणि त्यांच्यासाठी नेहमीच कार्यक्रम करणं याच्या पलीकडे जाऊन पत्रकारिता माध्यमं याच्यावरती थिंक टँकचं काम करण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडिया करतं आहे. संदीप काळे हे त्याच्या मागचं इंजिन आहे. त्यांना मदत करणारे असंख्य हात आहेत, पण संदीपने त्यामध्ये जे काम केलेलं आहे त्याला तोड नाही. इतका कामाचा माणूस ज्याचे एवढे लोक आहेत असा माणूस अजून राजकारणांनी हेरला कसा नाही. पण तुपकरांना सुद्धा कल्प आहे, चांगल्या माणसांना तिकीट मिळत नाही, चांगल्या माणसांना परिषदा मिळत नाही, कोणाला काय काय मिळतं आपल्याला कल्पना आहे. पण संदीप काळेंचं काहीतरी होईल चांगलं अशी आपण आशा बाळगूया. असं इतकं मनातलं बोललो का मी? पण खरंच सांगतो तुम्हाला, सोपी गोष्ट नाही. तुम्हाला सांगतो सगळा आणता येतो, प्रसिद्धी वगैरे सगळ्यांना. आता इकडे काथे आहेत, विशाल पाटील आहे, आणखी आम्ही सगळी मंडळी आहोत. अनेक जण ओळखत असतील. टी व्हीवरून ते काम करणारी मंडळी आहेत, 20-20 वर्ष आम्ही काम केलेले आहेत. जमिनीवरती जेव्हा माणसं उभी करण्याची वेळ येतो की आपल्या हाके सरशी 5-50-100 माणसं येतात आणि लाखभर रुपये गोळा रुपये होत असतील तर ती खरी शक्ती आहे. आणि संदीपची ती शक्ती मी वेळोवेळी पाहिलेली आहे. संदीपचं लेखन असेल, त्याने अगदी म्हणजे मला अजून आठवतं त्याचं ते कॉलम, ह्याच्यावरती खूप बोलता येईल पण 2च मिनटं दिलेली आहेत. पण जिंदगी लाईव्ह नावाचा जो त्याचा कॉलम चालू होता त्याच्यामध्ये मला अजून आठवतं की अगदी एस.टी. स्टँडला कडेला बसलेल्या बाईला बोलतं केलेलं आहे, कोणीतरी भारुडकार आहे, कोणीतरी आणखी असं बाजूला चाललेलं आहे, त्याच्याशी बोलताना अचानक स्टोरीज सापडलेली आहेत त्याला. त्यामुळे संदीपने ते काम थोर करून ठेवलेलं आहे, जे आम्ही माध्यम आता करत नाही. आम्ही सामान्यांपर्यंतच जात नाही. आम्ही बाईट जर्नलिझममध्ये इतके गुरफटलेलो आहोत, रोजच्या अपडेट्स देण्यामध्ये इतके आम्ही मशगूल झालेलो आहोत की सामान्यांशी आमचा कनेक्ट तुटलेला आहे, टच तुटलेला आहे. आणि म्हणून सामान्य आता अधिकाधिक डिजिटल कंटेंट बघू लागलेले आहेत. आणि मग आम्हाला प्रश्न पडतो की टी व्ही का नाही बघत. असो, ती काही चर्चेचा भाग नाही. आजचा एक अतिशय आनंदाचा सोहळा आहे, कारण आज मान्यवरांना पुरस्कार मिळणार आहे. महाराष्ट्र भूषण सन्मान कार्य आहे, पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड आहे. या दृष्टीनं जर्नलिझमला पॉझिटिव्ह म्हणावं लागतं हे एका बाजूला कौतुक असताना दुसरीकडे टोमणं आहे. संदीप, दुसरीकडे टोमणं आहे. जर्नलिझमला पॉझिटिव्ह म्हणावं लागतं, मग निगेटिव्ह काय ते पण स्पष्ट झालं पाहिजे. पण पुन्हा आता चर्चेची वेळ नाही आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, कौतुक करण्याची गोष्ट आहे. त्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. या उपक्रमाला, या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. व्हॉइस ऑफ मीडियाच्या सोबत आहोत. अरे 2दा बोलवलं, एकदा मेंबर तरी करून घे मला गेमान त्याचा. तर आपल्या सगळ्यांचे आभार आपण आल्यासाठी. मी काय परिवाराचा सदस्यच आहे, त्यामुळे ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात असा प्रकार आहे. पण संदीपला शुभेच्छा. त्याची ती नम्रता आहे, तो तिकडे बसलेला आहे. पण त्याला माहिती इकडे बसला की तो इकडे अडकून जाईल आणि लोक आले की त्याला ते सगळं डिरेक्ट करायचं आहे. तर त्याला सुद्धा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.